सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकच महत्त्वाची बातमी आणि चर्चा सुरू आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का। तसे सकारात्मक संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत, चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आता मराठी माणसाचं लक्ष लागलेलं आहे की हे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार का आणि राज्याच्या राजकारणामध्ये यापुढे नेमकं काय चित्र पाहायला मिळेल। हे मुद्दे जरी असले तरी आजच शरद पवारांना अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत, तर त्यावेळेला त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळेला राज ठाकरे सभा घेतात त्या सभांचं परिवर्तन हे मतांमध्ये होत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं काही नाहीये। तर या सर्वच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रामदास कदमजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। जय महाराष्ट्र, नमस्कार। रामदास कदमजी, तुम्ही हाडाचे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण, त्यांची कार्यशैली तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची कार्यशैली सुद्धा तुम्ही अगदी जवळून पाहिलेली आहे। जर हे दोन भाऊ एकत्र आले तर राज्याच्या राजकारणामध्ये काय घडू शकतं? एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय। काल उद्धवजींची मी स्टेटमेंट ऐकली आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे ते होईल असं त्यांनी सकारात्मक काल ते बोलले। हो, युतीबाबत किंवा राज ठाकरेंसोबत घेण्याबाबत। मी उद्धवजींना एवढाच एक साधा प्रश्न विचारेन की तुम्ही शिवसेना भाजप युती असताना देखील युतीच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसमध्ये गेलात, ते महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये होतं का? उद्धवजींना आणखी एक मी महत्त्वाचा प्रश्न विचारेन की तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केली आणि काँग्रेससोबत गेलात, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये होतं का? माझा तिसरा प्रश्न उद्धवजींना असा आहे की ज्या वेळेला राज ठाकरेंनी हात पुढे केला होता टाळीसाठी की त्यांना यायचं होतं आणि मी साक्षीदार आहे, मध्यस्थी मी आणि बाळा नांदगावकर यांनी केली होती, त्यावेळेला उद्धवजींनी मला असं उत्तर दिलं होतं की रामदास भाई, एक म्यान में दो तलवार नहीं रहती है। तो राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्न कुठे उद्भवत नाही, ती स्पष्ट भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडली होती। उद्याची युती उद्धवजी तुम्ही कशी करणार आहात? आता तुम्ही सांगताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल, मग उद्या एक म्यान में दो तलवार नाही रहती है तर उद्याचं चित्र कसं होणार आहे ते सांगाल की नाही? आज तुम्ही भावनात्मक आवाहन करताय, अपील, राज ठाकरे आमचं कुटुंब आहे, आमचं घर आहे ते। मग उद्धवजी, तुम्हाला मी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारून घेईन की आदित्य ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यावेळेला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, कौटुंबिक नातं त्यांनी जपलं, पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला निवडणुकीला उभा होता तेव्हा तुम्ही त्याला पाडलत ना निवडणुकीमध्ये, मग तेव्हा